जय शिवराय. आज मी आहे सोंडाई गडाच्या ट्रेकवर. समोर तो सोंडाई किल्ला आणि इथे पार्किंगमध्ये गाडी लावून इथून आता मी माझा प्रवास ह्या पायवाटेने चालू करत आहे. सोंडाई हा कर्जतजवळील एक अतिशय सोपा ट्रेक आहे. दरवेळेसप्रमाणे हा ट्रेक माझा सोलो आहे. आत्ता 9:15 वाजता बरोबर मी हा ट्रेक चालू केला आहे. खरं तर बाईक घेऊन पुढे जाऊ शकतो, पण पार्किंगचे पैशासाठी हे लोक रस्ता नाही असे सांगतात. ह्या कच्च्या रस्त्याने टू व्हीलर आरामात वरती येऊ शकते. इथून आता तुम्ही कोणत्याही रस्त्याने जावा, दोन्ही रस्ते पुढं जाऊन मिळतात. मी सरळ पायवाटेने पुढे आलोय. मी ह्या पायवाटेने वरती आलोय. ही ती मगाशी दाखवलेली वाट. इथपर्यंत बाईक येऊ शकते आणि 10 ते 15 मिनिटे टाईम वाचू शकतो. येथे पायवाटेवर एक देवाचे स्थान आहे. येथून पुढे आता थोडीशी चढाई आहे. येथे आल्यावर तिथे छोट्याशा कातळकोरीव पायऱ्या आहेत. मुंबईच्या जवळ असल्यामुळे ह्या गडावर काही प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते. त्यामुळे वाटेवर अनेक स्टॉल आहेत, पण आज बंद आहेत. वरती सोंडाई. आता आपल्याला ह्या वाटेने पर्यंत जाऊन तेथून डावीकडे वरती जायचे. आणि ह्या ट्रॅव्हल्सने वरती आल्यावर तिथे सोंडाईचा लोखंडी जिना दिसतोय. ट्रेक चालू केल्याच्या पाऊण तासातच मी हा पाण्याच्या टाक्यांपर्यंत येऊन पोहोचलो आहे. तर तिथे शिड्या आहेत. अजून 10 मिनटात मी गडावर जाईल. एकदम असा इझी ट्रेक आहे हा. खरं तर ह्या ट्रेकला पावसाळ्यात खूप गर्दी असते. आज 1 जानेवारी आहे.
एकूण 3 लोखंडी जिने आहेत. तर ह्या 2 लोखंडी जिने चढून आपण गडावर पोचू. आणि गड माता पण वरती छोटाच आहे. लवकरच आपली भटकंती याकडे पूर्ण होईल. हा जिना छोटा जिना आहे. जिना चढून आल्यावर आता इथे उजवीकडे अजून एक जिना आहे. तर इथे डावीकडे एक पाण्याचा टाका आहे. आजूबाजूचा परिसर तिकडे मोरबे धरणाचं बॅकवॉटर आहे. धुकं असल्यामुळे जास्त लांबचं दिसत नाही. अजून एक छोटं धरण, हे शेजारची डोंगर रांग. तिथे तो एक समोर दगड बघा कसा बॅलन्स उभा आहे. पहिलं आपण डावीकडील हे टाकं बघू. हे पाण्याचं टाकं. टाकं बघून आता आपण दुसऱ्या लोखंडी जिन्याकडे जाऊ. दुसरा जिना चढायला आता मी सुरुवात करतोय. जिना बसवायच्या आधी लोक ह्या खोबण्यांच्या साहाय्याने हा टप्पा पार करत. जिना चढून आल्या एक सुंदर खांबटाक आहे. वा छान. आणि तिकडे मला ते जाऊन बघू आपण काय ते इथून जाऊन. चिल खांबटाकाच्या शेजारी काय आपण बघू. आतमध्ये आमच्या देवाचं काहीतरी ठाण असेल. पंक्ती लावलेली आहे समय. तिथे खांबटाका बघून आता आपण गडावर जाऊ. अजून एक छोटा जिना आहे लोखंडी. हा तिसरा. शेवटचा जिना चढण्याआधी डावीकडे ते खाली उतरायला एक मला वाटते पाण्याचं टाकत असेल, पण ते दगडाने भरलेलं आहे पूर्ण. आपण वरती जाऊ. तिसरा आणि शेवटचा जिना चढल्यावर तर आपला जवळपास गडावर प्रवेश झालेला आहे. गडमाथ्यावर जाण्याआधी ते एक छोटंसं बोर्ड लावलं आहे की आपली चप्पल बोट इथंच काढा. तर मी इथेच आता बोट काढून मग वरती जातो आहे.
वरतून दिसणारा आजूबाजूचा परिसर. इथे खूप प्रमाणात कचरा आहे.